अखेर भारतीय बनावटीचा तेजस आकाशामध्ये स्वदेशी तेजस येत्या शुक्रवारी वायुदलामध्ये सहभागी होणार। यशवंत बँकेमध्ये 112 कोटींचा गैरव्यवहार। बँक गैरव्यवहार प्रकरणी आता गुन्हा दाखल। शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवर गुन्ह्याची नोंद। महिला मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता गेली कुठे? ममता बॅनर्जी यांचे महिला अत्याचाराबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य। पीडिता रात्री 12:30 वाजता कशी बाहेर गेली? ममता यांचा संतापजनक सवाल। नांदेडच्या मुदखेड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत। भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण। अंबादास दानवे यांचा शिंदेंना चिमटा। एकनाथ शिंदेंच्या योजना डबा बंद। ठाकरे गटाचा शिंदेंवर निशाणा। शिंदेंच्या लोकप्रिय योजना बंद होणार नाहीत। योग्य वेळी कर्जमाफी करू। शरद पवारांच्या भेटीनंतर बोलले मंत्री उदय सामंत। नागपुरात भाजपची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपची चाचणी। महाबोधी बुद्धविहार वादामध्ये सोबत या। केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांचं प्रकाश आंबेडकरांना विनम्र आवाहन। मुसलमानांसाठी भारत ही युद्धभूमी। बाबासाहेबांचे विचार आमदार पडळकरांनी मांडले। लातूर पोलीस करतायत तरी काय? सरकारी नोकरीचा आमिष दाखवून 8 व्यक्तींना सुमारे 50 लाखांचा गंडा। पी चिदंबरम यांनी इंदिरा गांधी यांची चूक दाखवली। सुवर्ण मंदिरावरील लष्करी कारवाई ही चूकच असल्याची माहिती। पुण्याचे शिवसेनेचे नेते धंगेकर यांचं शिंदेंनी कान पिळले। रवींद्र धंगेकर यांनी घेतली महायुतीतल्या वादानंतर एकनाथ शिंदेंची भेट। एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाण्यामध्ये विरोधक आघाडी सक्रिय, तर ठाकरे गट आणि मनसे ठाण्यामध्ये एकत्रित। ठाणेकरांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आले। दिवाळीमध्ये मनसेच्या वतीनं शिवाजी पार्कवर दीपोत्सव। ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीगाठींमुळे दीपोत्सवावर लक्ष। काहीही झालं तरी लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात। ज्याला शिवी ऐकता येते त्यानंच आमदार व्हावं। मंत्री गुलाबराव पाटलांचा खोचक सल्ला। संग्राम जगतापांवर कडक कारवाई करा। खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। शेतकरी आणि संजय राऊत यांचा संबंध नाही। खासदार सुनील तटकरे यांची राऊतांवर टीका। सरकारला आय लव्ह शेतकरी म्हणावंसं वाटतच नाही। बच्चू कडू यांची सरकारवर घणाघाती टीका। काहींना माझं नाव घेतल्याशिवाय जेवणही जात नाही। अशोक चव्हाणांची नाव न घेता विरोधकांवर टीका। भाजपनं आदिवासी ओबीसी मराठ्यांचा विश्वासघात केला। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा आरोप। बीड जिल्ह्यात आणखी एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई। पवनचक्की कंपन्यांचं कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीवर मकोका। 3 अटक, एकाचा गोळीबारात मृत्यू।